नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की नेहमीप्रमाणे लावण्या ही भांडायला येते ईश्वरीकडे. पण ईश्वरी तिला सांगते, खरं तर मी हे सगळं काही आजीसाठी करते. आजीला वाटते की तुम्ही अर्णव सरांसाठी परफेक्ट आहात आणि आजीचा विश्वास मी खोटा ठरू देणार नाही आणि फक्त आजीसाठीच तुमच्या दोघांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर कसले आरोप लावायचे नाही. पण लावण्य म्हणते, तू आमच्या दोघांच्या मध्ये करते. सकाळीच बघ ना, तुझ्यामुळे माझ्यावरती अर्णव चिडला आणि त्याला कळलं की तू बनवलं आहे आणि मी नाही, त्याच्यामुळे तो माझ्यावर रागावून निघून गेला. तू आमच्या दोघांच्या मध्ये येते. पण लावण्याला आता ठामपणे ईश्वरी सांगते की माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आणि माझ्यावर कसल्या प्रकारचे आरोपही लावायचे नाही, कारण मी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही माझ्यावरतीच वेगवेगळे आरोप लावताय, हे काही मला मान्य नाही. आणि तुमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगते. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा, तुमच्या मनातलं त्यांना सांगा. त्यांना जेव्हा तुमच्या मनातलं कळेल ते त्याचे रिस्पेक्ट करतील आणि तुमच्या दोघांमध्ये जो काही गैरसमज असेल तो लवकरात लवकर दूर होईल. बोलल्याने कुठलाही प्रसंग कुठलेही संकट हे एका क्षणात नाहीच होतं. बोलून तर बघा सरांसोबत, असा आता सल्ला ईश्वरीने दिला आहे आणि तो लावण्याला पटला देखील. लावण्या आता अर्णवसाठी सरप्राईज प्लॅन करते. अर्णव जेव्हा तिथे येतो तेव्हा अर्णव बघतो की पूर्ण रूम सजलेली असते. तिथे फक्त अर्णव आणि लावण्याच असते. लावण्य हात पकडते. आपल्या मनातली गोष्ट आता ती अर्णवला सांगते. आय लव्ह यू म्हणते त्याला, पण तो तिचा हात पकडतो आणि तो झिडकारून देतो. तिने दिलेली फुलं तो उधळून लावतो आणि तिला तो ठामपणे स्पष्टपणे सांगतो की माझ्याजवळ यायचं नाही आणि मला तू काही आवडत नाही. माझं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्यामुळे तू माझ्याजवळ आलेली मला अजिबात चालणार नाही. एवढं स्पष्ट अर्णवने बोलल्यानंतर इतका मोठा धक्का लावण्याला बसलेला आहे. खरं तर लावण्याला माहिती आहे की त्याला ईश्वरी आवडते, पण तो असं बोलून दाखवेल असं तिला वाटलं नव्हतं आणि तिने जे स्वप्न पाहिलं ते सत्य झालं. आज त्याने ईश्वरीशी प्रेम करतो हे लावण्याला सत्य सांगितलं आणि रागवलेला अर्णव धडाधडा जातो ते ईश्वरीच्या घरी आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. आपण इतका छान प्लॅन केलेला असताना सर माझ्याकडे कसे काय आले, लावण्य मॅडमसोबत हे राहायला हवे होते, असा प्रश्न तिला पडतो. आता तिच्याशी भांडताना तो सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझं दुसऱ्यांशी जुळवण्याचा प्रयत्न करते का? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, हे स्पष्टच त्याने ईश्वरीला सांगितलेलं आहे. आणि ईश्वरीला हे सत्य कळाल्यानंतर खूप मोठा धक्का बसला आहे आणि त्या धक्क्याला ती कशी सामोरी जाणार, नवे ट्विस्ट येणार, या सगळ्या ट्विस्टला पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे पुढे येणारे नवीन प्रोमोज तुम्हाला मी लवकरात लवकर दाखवेल. धन्यवाद.